लवकर ये हो, ये सामान घेऊन ये सगळं खालून. ये ग ए रुहा. चला आता मी दाणे काढत आहो याची, हरभऱ्याची. सुकत आहे सगळा. दाणे वगैरे काढले तर रोज कामात पडतील, भाजीत बिजीत टाकायला. सुकल्यासारखा झाला आहे हा हरभरा. प्रांजू आणि स्वप्नील किराणा आणायला गेलेले आहेत उत्वारीमध्ये. चला आता दाणे काढून घेते. वांग्याच्या भाजीगीजीमध्ये किंवा थोडंसं कुठल्याही भाजीत टाकायला होऊन जाईल, नाही तर फेकण्यात जाईल हा हरभरा. रुही खाली खेळत आहे. चला आता मी बोलावला आहे पान सुपारीचा डब्बा, कारण आमच्याकडचा खूप जुना झालेला आहे, पुष्कळ वर्षापासून आहे. त्याचा खूपच छान आहे तो, पण सगळ्यांना आवडते. पण तरी आता नवीन काही म्हणून मी हे बोलावले आहे. पान सुपारीचं पानदान. मला आधीपासूनच या सगळ्या गोष्टीचा शौक आहे. चला आता याला आपण उघडूया. ते अल्युमिनियमचंच आहे, टप्पर. डिझाईनवर पैसे आहे त्याचे. थांब ना. झाकण आहे छान मस्त. छान मस्त आहे हा, बघा. चला आता आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात आलो आहो. पाहतो आता. चल ग. चला आता आम्ही आलो आहो मंदिरामध्ये. शेगाव गजानन महाराजच्या इथे, शेगावला नाही, शांतीनगरला, नागपूरला कार्यक्रम चालू आहे. इथे स्वप्नीलच्या वडिलाचे मित्र इथले सदस्य आहे, त्यांनी आम्हाला बोलावलं आहे या मंदिरात. छान मस्त हनुमानजीची मूर्ती पण आहे या मंदिरात. जाऊ दे, ते लावा लावले. छान दर्शन करा गजानन महाराजचं तुम्ही पण. इथे छान मूर्ती पण आहे. शंकरजीची, महादेवाची पिंड आहे, गणपती महाराजा, देवी आहे, नागदेवता आहे. चला आता आम्ही आलो आहो. कुठून आलो? जेवण करून गजानन महाराजच्या मंदिरामधून शांतीनगरमध्ये गेलो होतो. खूप छान जेवण होतं आहे ना रू? छान जेवण होतं ना? रुईनं पण जेवण केलं आहे का ग? चांगलं मी जेवण केलं म्हणा तिथे. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय, कल मिलेंगे. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. चलो बाय. बाय. बाय.